हॅलो गाईज, आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आजचा ब्लॉग मराठीमध्ये रेकॉर्ड करते, कारण मला असं वाटतं की मराठीमध्ये मी जर रेकॉर्ड केलं तर जास्त मजा येईल, जास्त रिलेट करू शकतील लोक. आणि हा ब्लॉग आहे सेहरच्या बर्थडेच्या आधीचा, म्हणजे आम्ही महाबळेश्वरला जाण्याच्या आधीचा. त्यावेळेस 2 दिवस शान बाहेर गेले होते नागपूरला, तर मीच दोन्ही पोरांना बघत होते, त्यामुळे मीच सेहरला स्कूलला सोडले आणि मग घेऊन पण आले. आणि हा 1 डे आधीचा आहे, म्हणजे 18 डिसेंबरचा आहे, कारण 19 डिसेंबरला आम्ही जाणार होतो आणि शान 18 डिसेंबरलाच येणार होते. तर मग मला तिच्या स्कूलमध्ये सेलिब्रेट करायचा होता तिचा बर्थडे 18 डिसेंबरला. सो माझे त्याचे पण प्रिपरेशन्स चालू होते, हे दोघांची मस्ती चालूच असते. तर आणि आमच्यासमोर इथं हे एक गोठा आहे, तर त्याच्यामध्ये हे एक छोटीशी काव आहे, तिचं बेबी आहे. आणि इव्हनिंगमध्ये मी समरला घेऊन गेले होते स्टेशनरीमध्ये, कारण मला सेहरच्या बर्थडेसाठी जे काही गोष्टी लागणार होत्या त्या घ्यायच्या होत्या. तर पार्टीचे गोष्टी मी घेतल्या आणि परत स्कूलमध्ये पोरांना देण्यासाठी थोडे रिटर्न गिफ्ट्स आणि सेहरसाठी मी थोडे क्लिप्स पण घेऊन आले होते, कारण आता तिला ड्रेस वगैरे पण घेतला आहे, तर तिला त्याच्याचबरोबर मॅचिंग क्लिप्स. आणि इव्हनिंगमध्ये मी थोडं केलं स्किन केअर, कारण आम्हाला जायचं होतं, तर आय थिंक की थोडं ब्राईट स्किन दिसेल तर छान वाटेल. आणि मग रात्री आम्ही जेवण केलं, भाजी पोळी. आणि मग हे माझं जे मी सकाळी खाते ड्रायफ्रूट स्मूदी, ही त्याची रेसिपी आहे. मखानास, डेट्स, कोणते पण सीड्स टाकू शकता. आणि हे रेझिन्स, अंजीर, आणि ह्याच्यामध्ये आपण जे नट्स टाकतो, जसं की बदाम आणि वॉलनट्स, ते आपण पाण्यामध्ये वेगळेच भिजवून घ्यायचे आणि सकाळी मग त्याला पील करून त्याच्यामध्ये मिक्स करायचं. आणि रात्री झोपताना मला गोड खाऊ वाटत होतं, सो मग मी हा हलवा बनवलेला. तर हा होता आमचा व्लॉग. डू फॉलो अस.